नमस्कार, मी संदीप पाटील, श्री गजानन एंटरप्राइजेस। आपण आज बघणार होतो शार्प गरुडा पॉवर टिलर। शार्प गरुडा हा 12 HP मध्ये पॉवर टिलर आलेला आहे। 12 HP 192 FA मध्ये। 192 हे 12 HP मध्ये गणलं जाणारं एअर कोड मशीन आहे। हवेनं गार होणारं मशीन आहे। जसं आपण वॉटर कोल्ड मशीन बघतो तसं हे हवेनं गार होणारं मशीन आहे। हे दोन प्रकारात येतं, एक चावी स्टार्ट म्हणजे स्टार्टर मध्ये येणारं वस्तू, आणि दुसरं रोपवे स्टार्ट म्हणजे रोपवेनं चालू होणारं वस्तू। हे तुम्ही चावी स्टार्टनं पण चालू करू शकता आणि रस्सीनं म्हणजे रोपवेनं पण चालू करू शकता। ह्याला आपण देताना बॉश कंपनीची बॅटरी दिली आहे। बॉश कंपनीला 3 वर्षाची 3 वर्ष रिप्लेसमेंट आहे। 3 वर्षात तुमचं काही बिघडली, बॅटरीला काही झालं तरी तुम्ही 3 वर्ष रिप्लेस मध्ये घेऊ शकता। हे पूर्णपणे हवेनं गार होणारं मशीन आहे। तसं त्याचा पाठीमागं बघितलं तर हे 3 फुटापासून 6 फुटापर्यंत मशीन चालते। म्हणजे साधारणतः 2.5 ते 3 फुटापासून तुम्ही 6 फुटापर्यंत हे मशीन कसंही चालवू शकता। ह्याला खोबळा दिलेला आहे, तुम्ही चाक पलटी करू शकता म्हणजे आत बाहेर करू शकता। याच्यासाठी खास कंपनीने खोबळा बनवून दिलेला आहे। मशीन तुम्ही कमीत कमी 2.5 फुटापर्यंत बसवू शकता, जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत तुम्ही भरणी याने करू शकता। हा पॉवर टिलर सेगमेंट मध्ये मोडतो। तुम्हाला गिअरबॉक्स याला पॉवर टिलरचाच येतो। पॉवर टिलरचा गिअरबॉक्स म्हणजे तुम्ही पहिला बघितला, दुसरा बघितला, तिसरा बघितला, रिव्हर्स बघितला। तुम्ही 4 गिअर ह्याला तुम्हाला पहिले येतात आणि हाय मध्ये 4 असे टोटल 8 गिअर येतात। 6 गिअर तुम्हाला येणार फ्रंटचे आणि 2 येणार रिव्हर्सचे, असे म्हणून टोटल 8 गिअर ह्याच्या बरोबर येतात। पूर्णपणे हेवी गिअर बॉक्स आहे। पूर्णपणे तुम्हाला ऑपरेटिंगला एकदम सोपं असणारं मशीन आहे। हँडल मोठा गेलेला आहे। हँडल तुम्ही बघितला तर पूर्णपणे तुम्हाला हँडल हा मोठा दिसेल। टर्निंग येते, तुम्ही उजवा दाबला उजवीकडे वळणार आहे, डावा दाबला डावीकडे वळणार आहे। ब्रेक सिस्टीम तुम्हाला पॉवर टेलरचीच येणार आहे। ब्रेक तुम्ही वडला ब्रेक थांबणार आहे, सोडला क्लच प्लेट तुम्हाला पूर्णपणे क्लच प्लेट ही सुद्धा हेवी मटेरियल मध्ये क्लच प्लेट येते। क्लच प्लेट सुद्धा तुम्हाला पूर्ण हेवी मटेरियल मध्ये क्लच प्लेट। आता आपण रोटर पाठीमागचा बघितला, समजा रोटर जर असेल तर काही मशीन आता पॉवर टिलर मध्ये तुम्ही बघितलं तर रोटर घेतल्यानंतर आपल्याला इथं कट करायला लागतो। त्याला कट करायची गरज भासत नाही। इथून तुम्ही खोलला की हा पत्रा इथं फोल्ड करू शकताय। पत्रा फोल्ड केल्यानंतर पाहिजे असं तुमची भरणी तुम्ही बाहेर करू शकताय। ह्याला 2 प्रकारचं रोटर दिलेलं जाते। एक रेग्युलर रोटर असतो, त्याच्या बरोबर जोडायला आपण रोटर तयार करून देतो। म्हणजे तुम्ही 3 फुटापासून त्याला 5, 5.5, 6 फुटापर्यंत रोटर वाढवू शकताय। या प्रकारात हे मशीन येतं। मशीनची किंमत आजच्या घडीला बघितलं तर 12 HP चं मशीन तुम्हाला 1,95,000 रुपयाला मशीन भेटतंय। 1,95,000 मध्ये आज आपण जर मशीन बुकिंग केलं किंवा आज जर आपण मशीन बरोबर तुम्ही काय ऑफर्स म्हणला तर आज आपण ऑफर्स याच्या बरोबर दिलेले